सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. सर्वप्रथम विजयादशमी दसऱ्याच्या सर्व विद्यार्थी, पालक आणि ऑनलाईन ऑफलाईन बॅच सर्वांनाच आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की आता फक्त 2-3 दिवसांवरती आचारसंहिता येऊन ठेपलेली असताना अजूनसुद्धा हजारो पदे रिक्त असताना महाराष्ट्र पोलीस भरती पडायला नाही आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्या पाठीमागं 1-2-3 डिपार्टमेंटच्या किंवा 4 डिपार्टमेंटच्या भरत्या पडलेल्या आहेत. पण जागा तुम्ही बघितला मग MPSC पासून सरळ सेवेमध्ये 2-3 घटक, 1800 जागा MPSCच्या वगैरे, 1700-1800 जागा MPSCच्या वगैरे, अशा पद्धतीनं बाकी 250-300 समाज कल्याणच्या काहीतर 150-200 अशा पद्धतीनं ॲडव्हर्टाईज पडत आहेत. सर्वप्रथम ॲडव्हर्टाईज पडायला सुरुवात व्हायच्या अगोदर एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की तुम्हाला की सरकार फक्त अशा पद्धतीनं दाखवेल अजेंडा की आम्ही 20,000 भरती केली, मग ह्याच्यामध्ये पोलीस भरती 9,000 आणि बाकीचे सर्व डिपार्टमेंट मिळून पूर्ण महाराष्ट्रभर एवढ्या जागा आम्ही भरलेल्या आहेत. एवढ्या तब्बल 20,000 जागा आम्ही भरलेल्या आहेत असं जर बोललो तर ते लय मोठं वाटतंय. येस, पण जर बघायला गेलं तर पोलीस भरतीसाठी 20,000 जागा यांना भरावे लागतील. फक्त पोलीस भरतीसाठी हे सगळे घटक मिळून हे 20,000 जागा भरत असतील तर मग ह्या गोष्टीला काही उपयोग नाही आणि त्या विधानसभेला सुद्धा काही उपयोग नाही, लक्षात ठेवायचं. मग आता रियालिटी बघणार आहोत. एक न्यूज पहिला तुमच्यासोबत सांगून, एक कात्रण आहे न्यूजपेपरमधलं, त्यामध्ये किती महाराष्ट्रामध्ये आता मंजूर पदे आहेत, किती लाख मंजूर पदे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण घटकामध्ये. कळालं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती पदे ही मंजूर आहेत आणि सरकार किती पदांवरती सरकारचा गाडा हाकत आहे आणि किती पदे अजूनसुद्धा रिक्त आहेत मंजूर असलेल्या पदांपैकी. नवीन पदं आणि नवीन गोष्टी ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राला त्या गोष्टींची गरज आहे, पण सरकार या गोष्टीकडे कानडोळा करत असलेलं दिसून येतं. पहिला ते विश्लेषण करून मग आपण पोलीस भरतीकडे वळणार आहोत की पोलीस भरती पडणार आहे की नाही, या पोलीस भरती मागं राजकारण काय आहे, अशा पद्धतीनं सर्व गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघूया. पहिला, चॅनल नवीन असेल तर एक विनंती करतोय, चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहील. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची नवीन लिंक, म्हणजे नवीन टेलिग्राम चॅनल यूज केलेला आहे, वापरलेला आहे, आता काढलेला आहे म्हणा. तर काही विद्यार्थ्यांच्या सूचना होत्या की सर आम्हाला तो टेलिग्राम चॅनलवरती तो फुल झाला टेलिग्राम ग्रुप आपला, त्यामुळे दुसरा ग्रुप काढला आहे मास्टर विशाल सर पोलीस भरती बॅच 2024 या नावाने. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ज्यांना ॲड व्हायचं होतं त्यांना लगेचच पटकन ॲड होऊन घ्यायचं आहे. पहिला आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघूया की कशा पद्धतीने हे सरकार नाटक करत आहे आणि मुलांना समजू दे की बाबा पदभरती म्हणजे नेमकं काय असते. म्हणजे हजारो निवेदन दिली, हजारो हे दिलं, सरकारला त्यांना जाग केलं, त्यांना जाग असतेच, पण ते मुद्दामून कानडोळा करत असं लक्षात ठेवायचं. आणि त्यांचं एक प्लॅनिंग असतं की कधी कुठल्या गोष्टी करायच्या, हे तुम्हाला मी आता सांगतोय बघा बरोबर. ठीक आहे. सो मेगा भरतीची घोषणा हवेतच म्हणून मोठी एक टॅगलाईन दिलेली आहे. सरकारी कर्मचारी वाढण्याऐवजी घटलेले आहेत. बघा, सरकारी कर्मचारी वाढण्याऐवजी घटलेले आहेत, म्हणजेच जसं इयर वाढत चाललंय तसं लोकसंख्या वाढत चालल्या. कर्मचाऱ्यांवरती या लोकसंख्येचा दबाव किंवा जे काही ताण आहे तो पडत असताना सुद्धा सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे मात्र नक्कीच. ठीक आहे. जसं की आतापर्यंत जवळजवळ 14 ते 15 पोलीस ठाणे नवीन निर्माण करून 3 आयुक्तालयामध्ये जवळजवळ 600, 700, 800 पोलीस कॉन्स्टेबल शिपाई फक्त मंजूर केलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे एवढं पूर्ण महाराष्ट्राभर बघायला गेलं तर 100% किती हजार पदे या पोलीस शिपाई घटकामध्ये रिक्त असू शकतात, विचार करू शकता तुम्ही. त्याचबरोबर PSI वगैरे, हवालदार, हे ते बाकीचं वर्ग 2 पासून वर्ग 4 पर्यंत सगळी पदं आहेत, आणि ती सुद्धा मंजूर करायला यांना भाग पाडायला पाहिजे असं मला वाटतं. सो सरकारी कर्मचारी वाढण्याऐवजी घटलेले आहेत आणि मेगा भरतीची घोषणा ही हवेतच आहे. बघा काय म्हणते. सरकार कुणाचीही असो, महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून मेगा भरतीच्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात 7,24,000 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना, म्हणजे 7,24,000 जर पदी पूर्णपणे भरलीत तर कुठंतरी महाराष्ट्र आपला बॅलन्स होऊ शकतो. तर कुठंतरी सरकारी कर्मचाऱ्यांना ते जे 8 तास ड्युटी असेल आणि बाकीचं 1 दिवस सुट्टी वगैरे असेल ते सुखानं घेता येईल असं मला वाटतं. नसेल तर प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांवरती जास्त करून वर्ग 3 आणि वर्ग 4 यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात जे काही ताणतणाव आहे तो ह्यांच्यावरती असलेला दिसून येतो. आणि त्यानंतर काही डिपार्टमेंट वर्ग बची अशा पद्धतीनं. सो प्रत्यक्षात 7,24,000 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना राज्याचा गाडा केवळ 5.25 लाख कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हाकलला जात आहे. म्हणजे
जवळजवळ सव्वा सात लाख कर्मचारी पदे मंजूर असताना काय केलं बघा त्यांनी, फक्त पावणे 5 लाख कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा गाडा हकलला जात आहे. म्हणजे फक्त पावणे 5 लाख ही पदे आतापर्यंत भरून घेतलेली आहेत. आणि पुढे पण सांगणार आहे की पूर्ण घटकांमध्ये वर्ग 3, वर्ग 4 आणि बाकी सगळं मिळून जवळजवळ किती पदे रिक्त आहेत हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. विविध पदांची भरती जाहीर केलेली असली तरी गेल्या वर्षभरात कर्मचारी वाढण्यापेक्षा 6,819 कर्मचाऱ्यांची घटली आहेत. म्हणजे 6,819 कर्मचारी हे घटले आहेत. म्हणजे मायनसमध्ये चालला रेशो सगळा. लोकसंख्या प्लसमध्ये आणि भरती जी आहे ती मायनसमध्ये चाललेली आहे. त्यामुळे मेगा भरतीची घोषणा हवेत विरली आहे. म्हणजे हवेतच आहे ती. बघूयात. शासनाने जाहीर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वकष माहितीनुसार ही बाब समोर आली आहे. जुलैपर्यंत राज्यात केवळ 4,78,082 कर्मचारी कार्यरत आहेत. तर मागील वर्षी 4,84,901 कर्मचारी कार्यरत होते. म्हणजे बघा, कुठं 4,78,000, कुठं हे 4,84,000. आणि जे मगाशी तुम्हाला सांगितले की 6,819 मायनस झालेले ते याच्यामध्येच आहेत. तर जवळजवळ अ, क आणि ड संवर्गातील तब्बल 8,679 कर्मचारी कमी झालेत. तर ब संवर्गातील 1,860 कर्मचारी वाढलेले आहेत. परंतु एकंदरीत कारभारातील 6,819 कर्मचारी घटले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये विविध महामंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही आहे. म्हणजे हे बाकीचं काय नाही आहे, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे असतील, निमशासकीय वगैरे असतील किंवा बाकीचं काय असेल ते असेल, याच्यामध्ये यांचा समावेश नसताना सुद्धा जे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जी पदे येतात त्याची ही माहिती आपण लक्षात ठेवायची. आणि बाकी या सगळ्या गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे हा विषय वेगळाच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची तब्बल 2,45,944 पदे रिक्त आहेत. बघा आकडा, 2,45,944 म्हणजे जवळजवळ 2.5 लाख पदे रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. फक्त महाराष्ट्र बॅलन्स व्हायला, म्हणजे जी मंजूर पदे आहेत ती मंजूर पदे भरायला अजून सुद्धा 2.5 लाख मेगा भरती किंवा 2.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती यांना करायला पाहिजे. आता हे झाल्यानंतर आता तुम्ही बघितलंय 8 महिने थांबलं, 7 महिने थांबून सुद्धा MPSCची जागा 1,800. मुलांचा अजेंडा होता तो 10,000, 15,000, 12,000चा आणि कुठं 1,800 आणि कुठं 10,000. विचार करा. कोविडमध्ये तटलेली ही भरती, कोविडनंतर ढीगभर रिक्त झालेली पदे, नवीन पदे, याचा सरकारने जरासुद्धा विचार करायला नाही आहे. एवढे मोर्चे आणि एवढं हे सगळं करून सुद्धा त्यांनी जे मनाला करायचं होतं तेच केलं. MPSCला जर असं करत असतील, 1,800 पदं फक्त भरत असतील, तर मग पोलीस भरतीचा विषय काय आहे, हा एक प्रश्नचिन्ह तयार झाला. समजलं काय म्हणतोय? सो आचारसंहिता, विधानसभा निवडणूक आचारसंहिता वेध लागलेला असताना तातडीने पदभरती होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात नियमित कर्मचाऱ्यांची तब्बल 7,24,026 पदे मंजूर आहेत. समजलं? 7 लाख म्हणजे 7.25 लाख मंजूर असताना जवळजवळ काहीतरी पावणे 5 लाख ही भरती यांनी आतापर्यंत केलेली आहे. आणि अजून सुद्धा 2.5 लाख कर्मचाऱ्यांची गरज हे आपल्या महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं. आणि त्यातल्या त्यात वर्ग 3ची पदे ही नाही म्हणलं तर 1.5 लाखपर्यंत असणार. कमीत कमी 1.5 लाख, पावणे 2 लाख असणार. कारण वर्ग ब आणि वर्ग अ ला या कमी असतात, एवढ्या काही जागा नसतात. तरी सुद्धा त्या 15, 20, 25, 30 हजार सुद्धा असू शकतात. आणि त्याच नंतर वर्ग डचं राहिलेले 50, 60, 70 हजार जागा या सुद्धा वर्ग डच्या असणार आहेत. सो अशा पद्धतीनं जवळजवळ 2.5 लाख जागा या महाराष्ट्राला पाहिजे असताना सुद्धा हे सरकार आता 5-6 पदभरती पाडलेलं आहे. तुम्ही बघितलेलं आहे. समज काय म्हणतोय, समाज कल्याणच्या जागा बघा, औषध निर्माणच्या बघा, कोल्हापूर ह्याचे शासकीय रुग्णालय जे आहे तिथं सुद्धा काल जागा पडल्यात काहीतरी 2, 1, 5, 7. कुठं आहेत ते जागा, कुठं आहे मेगा भरती? हे सगळं गंड फसवायचं काम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं आता ही गोष्ट झाली तुम्हाला 2.5 लाख पदे रिक्त असताना ही पदे कसे भरतात एवढं लक्षात ठेवायचं. राज्य शासनाने पदभरतीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते, परंतु पदे भरण्यापेक्षा कंत्राटी भरतीकडे अधिक लक्ष दिले गेले. ठीक आहे. मध्ये तुम्ही बघितलं विविध पद्धतीनं JR काढले, विविध पद्धतीनं होमगार्डची भरती करून घेतली, हे करून घेतलं, ते करून घेतलं. मग एवढी पदे तुम्ही रिक्त असताना, जी राज्याच्या अधिपत्याखाली येतात अशी पदे रिक्त असताना तुम्ही बाह्य यंत्रणेद्वारे विविध पदे भरून घेताय. म्हणजे सरळ सरळ तुम्ही या तरुणांना, या तरुणींना तुम्ही सरळ चुना लावताय, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं बेरोजगारांच्या भावनांशी खेळ होत आहे, असं ॲडव्होकेट विशाल ठाकरे, माहिती अधिकार प्रशिक्षक पुन्हा ते बोललेले आहेत. 25,000 कर्मचारी निवृत्त होणारा हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे. जवळजवळ राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आधीच सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यानंतर
मार्च 2024 पर्यंत 9,062 कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. 9,062 कर्मचारी हे वेगळे निवृत्त झालेत. रिक्त जागा, मंजूर जागा या वेगळ्या. त्यामध्ये हे रिक्त जागा आहेत त्या 9,000 या मार्चपर्यंत आहेत. आणि तदनंतर मार्च 2025 पर्यंत तब्बल 16,280 कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत. म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये 16,000 प्लस जे काही कर्मचारी आहेत ते निवृत्त होणार, एवढं लक्षात ठेवायचं. अशी घटलेली आहे कर्मचाऱ्यांची संख्या. बघा, संवर्ग सांगितला अ गट, ब गट, क गट, ड गटमध्ये, म्हणजे ABCD. 2022 साली आणि 2023 साली घटली किती बघा. अ गटमध्ये 27,664 2022 साली होते. 2023 साली 27,163 घट झाले तब्बल 500 प्लस अंकांनी. वर्ग 1 ची पदे, म्हणजे 501 म्हणजे लय मोठा आकडा आहे हा. तुम्हाला वाटत असेल 501 वर्ग अ आहे, सांगा क्लास 1 अधिकारीचा विषय आहे तो. समजा काय म्हणतोय. आता वर्ग ब क्लास 2 अधिकारी 44,149 2022 साली. 2023 साली 46,009 आणि घट झाली जवळजवळ 1,860, म्हणजे 1900 प्लस ची घट. ही वर्ग 2 क्लास 2 अधिकाऱ्याची ही वर्ग 2 ची पदे घटलेली आहेत, तेवढं लक्षात ठेवा. आता क्लास 3 बघूया, म्हणजे गट क ची जवळजवळ 3,48,238 पदे 2022 साली. त्याच पद्धतीनं 2023 साली 3,44,288 पदे आणि एकंदरीत घट झालेली आहे 4,000. क्लास 3 ची 4,000 मेगा भरती किंवा 4,000 पदांची ही नियमित भरायला पाहिजे होती, ती घट झालेली आहे. म्हणजे मायनसमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत. वर्ग ड ची बघा 64,850 2022 साली आणि 2023 साली 60,622 आणि घट झाल्या जवळजवळ 4,500 आकड्यांची ही घट झालेली आहे, याची नोंद घ्या. एकूण 4,84,901 2022 साली आणि 2023 साली 4,78,082 आणि घट झाली जवळजवळ 7,000 आकड्यांची. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ची जवळजवळ 7,000 आकड्यांची घट ही झालेली आहे. आता हा विषय झाला मेगा भरतीचा, किंवा त्यामध्ये पोलीस भरती पण येते, कारण की यांनी सरळ सरळ सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकीचे निमशासकीय वगैरे सगळ्या गोष्टी यांनी सोडलेल्या आहेत. फक्त राज्यातील जी विविध पदे आहेत, मग त्याच्यामध्ये गृहविभाग सुद्धा येतो, लक्षात ठेवा, आणि इतर विभाग. तर एवढी पदे रिक्त आहेत 2.5 लाख आणि हिने भरती काढतात 1,800, 7,000, 8,000, 200, 250 आणि सगळी मिळून तुम्हाला मी जसं पहिला सांगितलेलं होतं एक आठवड्याआधी 20,000 जागा हे सरकार भरण्याचा प्रयत्न करेल ह्या विधानसभेच्या तोंडावरती. आणि विद्यार्थ्यांच्या तोंडावरती चपराक मारले सरकारनं. त्यांच्या जीवावरतीच ही लोक निवडून येणार आहेत, त्यांच्या जीवावरतीच ही 5 वर्ष AC मध्ये बसणार आहेत. आणि हा माझा समाज किंवा ह्या समाजातील जे घटक आहेत ते आता रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अतिशय वाईट परिस्थिती आहे. विचार करा, पोलीस भरती ज्या भरतीसाठी आपण गेले 4 ते 5 वर्ष झालं गायडन्स करतोय, त्याच्या आधी ऑफलाईन होतं 15 वर्ष, पण ऑनलाईन सांगतोय जेव्हापासून यूट्यूबवर आलो तेव्हापासून. जवळजवळ जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. 125 होता 2021 साली. 2024 साली जे आता परवाची भरती झाली 2022-23 ची 138 प्लस होते. आणि आत्ता आदिवासी घटक आणि STतले मुलींना 5-5 सेंटीमीटर हाईटमध्ये सूट दिल्यामुळं 1 लाख 1.5 लाख मुलं परत ही प्रवाहात येतील. आणि हा जो आकडा आहे तो जवळजवळ 150 एका पोलीस भरतीच्या एका पोलीस घटकाच्या मागं 150 आकडा, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही जी काही स्पर्धा आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, याची नोंद घ्यायची. आता हे सगळं सरकारला माहीत नसेल का? सगळं सरकारला माहीत असते. समज काय म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतात त्या अधिकाऱ्यांचा हात या सरकारनं बांधलेले असतात. आम्ही सांगतोय तेवढंच करायचं. लय जास्तपणे या तिजोरीवरती तुम्ही काय करायचं, ओझा आणायचं नाही. आम्हाला विविध योजना करून आम्हाला महाराष्ट्रातले जे कर्मचारी आहेत त्यांना 1 महिन्याचा पगार द्यायचा नाही, सरळ सरळ सांगितलेलं आहे. आम्ही 1 महिना पगार देणार नाही, आमचं आम्ही पुढे बघून घेतो. डायरेक्टली संपला विषय. मग सरकारी अधिकारी होय झालं, त्यांच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. त्याच्यापेक्षा हायर एज्युकेटेड असताना, त्यांच्यापेक्षा पण चांगली पॉवर असताना सुद्धा ते आपल्या अधिकार आहेत त्यांचा अवलंब करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायची. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. तर आपण पोलीस भरतीवरती महत्त्वाचा विषय आता. सर मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. एकंदरीत मगापासून सगळ्या गोष्टी का आल्या, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. मग हे पोलीस भरती का पाडत नाहीत, हा एक विषय. रिकामा जागेचा अहवाल पूर्णपणे गेलेला आहे डिपार्टमेंटला गेलेला आहे, तरी सुद्धा भरती काय पाडत नाहीत. आता मुलांनी मला मेसेज केलेत की सर अजून सुद्धा मुंबईची पोलीस भरती चालू आहे, पुण्याची पोलीस भरती चालू आहे आणि भरती पाडू देऊ शकत नाही म्हणे. हे सगळं थोटांड आहे, लक्षात ठेवा. पाडायचं म्हणलं तर काही पण करता येते. एका रात्रीत सगळे GR चेंज व्हायला लागलेत, एका रात्रीत सगळं बदलायला लागले. मग पोलीस भरतीच्या बाबतीत असं का? बाकीच्या पदभरती चालू नाही? आरोग्य विभागातली आरोग्य सेवकचा अजून हे आहे, कोर्टामध्ये पेंडिंग आहे सगळा विषय, तरी सुद्धा नियुक्त्या चालू आहेत. का नियुक्त्या चालू आहेत?
आणि आरोग्य विभागातल्या विविध पदांना मंजुरी मागून आता लगेच पद भरती पाडायला आहेत. मग का पाडायला आहेत? मग ती सुद्धा भरती चालू आहे ना. हे सगळं दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं या सरकारला समजून घ्यायला किंवा ह्या सरकारच्या पाठीमागचं राजकारण करायला ह्याला पाठीमागचा इतिहास आणि माणसांना ओळखणं गरजेचं असते, लक्षात ठेवा. त्यामुळं हे दिशाभूल करत आहेत. आणि विशेष म्हणजे आचारसंहितेच्या तोंडावरती भरती पाडली तर एक लक्षात ठेवायचे, ती कमी जागा असणार आहे. हे वाक्य माझं लक्षात ठेवायचं. आचारसंहितेच्या तोंडावरती म्हणजे एक दिवस आधी जर भरती पाडली तर एक लक्षात ठेवायचं, दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली तर मग आचारसंहितेचा भंग किंवा आचारसंहितेच्या काळामध्ये रूल्स रेग्युलेशन नियमावली असते. ठराविक जो गट आहे तो एकत्र येऊ शकत नाही किंवा ठराविक संख्येने जे मुलं मुली आहेत ते एकत्र येऊ शकत नाही, रस्त्यावरती उतरू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाही. तोपर्यंत निवडणूक लागते, तोपर्यंत मुलांची युनिटी कमी होते, ते आंदोलन करू शकत नाहीत, ते मोर्चा काढू शकत नाही. MPSCचं काय झालं? MPSCचं काय झालं? 7,000, 8,000, 10,000, 15,000 मागणी होती. एवढी पडणार तेवढी पडणार, पडली 1,800. ती आचारसंहितेच्या तोंडावरती. आता पोरं एकत्र येऊ शकत नाहीत, आता आंदोलन करू शकत नाहीत, आता जागावाढ करू शकत नाहीत, संपलं. सेम त्याच पद्धतीनं पोलीस भरतीला आचारसंहितेच्या तोंडावरती भरती पाडली तर कमी भरती असणार, लक्षात ठेवायचं. कमी भरती याच्यामुळं की विद्यार्थ्यांचे पहिला हात बांधायचे की ती नियमामध्ये किंवा संवैधानिक प्रक्रियेमध्ये कशी अडकतील आणि त्या भीतीनं ती येऊ नये ह्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या सरकार शेवटच्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर म्हणजे उद्या परवा सुद्धा हा विचार करू शकतो पोलीस भरतीचा, जेणेकरून आचारसंहितेचा भंग केला तर गुन्हा दाखल होतील, विद्यार्थ्यांना भीती घालायचं आणि डायरेक्टली त्यांना मागं घालवायचं, संपलं. तोपर्यंत सगळं मावळून जाते, फॉर्म भरायला सुरुवात होतात, सगळी मुलं फॉर्म भरतील आणि मग 9,000, 8,000, 7,000, 10,000, 11,000 असं काय असलं तरी पण ती काय मोठा आकडा नाही आहे. प्रत्येक जिल्ह्याला 50, 70, 100 झालं घ्या. आणि त्यामध्ये कॅटेगरी, त्यामध्ये समांतर आरक्षण घ्या. 2-4-5, 2-4-5 पोलीस भरती करा. पोलीस भरती याला जबाबदार कोण? सरकारला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टी समजून घ्यायला या सरकारचं राजकारण या भरती मागे लक्षात ठेवायचं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ती भरती पाडू शकत नाहीत, कारण त्याला माहीत आहे की सरकारवरती किती पद्धतीनं ओझं आहे. त्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही आणि 2.5 लाख पदे ही मंजूर आहेत, रिक्त आहेत, त्याच्यावरती पदभरती ही करू शकत नाहीत. कारण की पहिला ह्यांना स्वतःची घरं भरायची आहेत आणि मग समाजाची घरं. मग समाज किती पण पिळवटला जाऊ दे, समाजाचं किती पण वाईट होऊ दे, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ह्या पोलीस भरतीमागे एक राजकारण आहे, ते कळतच तुम्हाला. पण जर आचारसंहितेच्या अगोदर जर भरती पडली नाही आणि आचारसंहितेच्या नंतर गेलं तर त्याचे डिसएडव्हान्टेज याच्या पाठीमागे मी सांगितलेले की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि कशा पद्धतीनं या पोलीस भरतीमधील स्पर्धा वाढणार आहे. आणि हे समोर तुमच्या का सांगतो एवढं सगळं समजावून? 15 वर्ष तर मी करतोयच. अरे एवढं फुकट द्यायचं म्हणलं एवढा विषय येत नाही, एवढं एक्सप्लेन करून कुणीही सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीच सांगणार एक्सप्लेन करून. एवढं पूर्णपणे का सांगतोय की आपण तयारी करत असताना प्रत्येकाला नैराश्य येत असतं, प्रत्येकाच्या आईबाबाच्या स्वप्न आहेत की आपलं पोरगं व्हावं. पण एका जागेमागे किती मुलं आहेत आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न करतो का? 150+ विद्यार्थी एका जागेमागे असं सुरुवातीला देन एका जागेला 100 पोरं देन एक पोरगा घेणार 99 पोरं पुरी बाहेर पडणार. ही झाली महाराष्ट्रातली पोलीस भरती असू दे किंवा इतर भरतीतली वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली. त्यामुळं पोरगं 2-3 भरती केले की नैराश्य येते आणि पोरगं बाहेर पडते. याला पोरगं जरी जबाबदार असेल कुठं 1% प्रमाणात, तर 99% हा सरकार जबाबदार आहे. आणि 2.5 लाख पदे ही रिक्त असताना सुद्धा अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीनं मोठी भरती होत नाही याची नोंद घ्यायची आहे. कसं वाटलं विश्लेषण? आवडलं असेल तर एक विनंती करतोय, चॅनलला लगेच लाईक करा, या व्हिडिओला सुद्धा लाईक करून चॅनल लगेच सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने टेलिग्रामचा नवीन ग्रुप आहे, कारण की जुना ग्रुप जो आहे तो चालू राहणार आहे, तो फुल झाला आहे. दुसरा एक ग्रुप काढला आहे, त्याच्यावरती सुद्धा जॉईन व्हायचं आहे. या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन टेलिग्रामची लिंक दिली 1 नंबरला, त्याच्यावर टच करून तुम्ही पटापटा आतमध्ये या, जेणेकरून तुम्हाला अशाच सगळ्या वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपला चॅनल प्रामाणिक करेल. शेवटी या 2 दिवसाकडे लक्ष आहे, काय होते आपल्याला बघायचं आहे. पण महाराष्ट्रातील मेगा भरती किंवा भरतीची जी वस्तुस्थिती आहे ती अतिशय वाईट, एवढं लक्षात ठेवायचं. शेवटी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.